मंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती मिळते। तर भाजपचे मंत्री गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत काय माहिती मिळते? मंत्रीपद जी आहे ती खाते वाटप झालेली आहेत मंत्र्यांना। नागपूर अधिवेशनाच्या शेवट दिवशी खाते वाटप झाली, पण पालकमंत्री कोण असेल कोणत्या जिल्ह्याचा यावरून आता रस्सीखेच जी सुरू होती, त्यामध्ये ठाणे जिल्ह्याने बाजी मारलेली आहे। ठाणे जिल्हा जो आहे हा आघाडीवरती आहे की तो सगळा पालकमंत्री तिढा जो आहे तो सोडवण्यामध्ये यश आलेलं आहे। जी माहिती आपल्याला शिवसेनेच्या आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळते त्यानुसार पालकमंत्री पद जे ठाणे जिल्ह्याचं हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःकडे ठेवणार आहेत। त्या दृष्टीनं त्याचबरोबर त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री असताना आणि नगरविकास मंत्री असताना अनेक प्रोजेक्ट राबवले होते, तर ते पूर्ण करण्याकरता दुसरीकडे जर ठाणे जिल्हा पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळालं तर त्याच जिल्ह्यामध्ये भाजपचा आणखीन एक कॅबिनेट मंत्री आहे, मग त्यांना कोणतं मंत्रीपद दिलं जाईल यावरून जेव्हा चर्चा झाली त्यावेळी पालघर जिल्हा मंत्रीपद जे आहे हे आधी भाजपकडे होतं। रवींद्र चव्हाण हे जेव्हा कॅबिनेट मंत्री होते त्यावेळी त्यांच्याकडे सिंधुदुर्ग आणि पालघर असे दोन पालकमंत्री पद होते, त्यामुळे ते पालकमंत्री पद जे आहे ते भाजपला दिलं जाईल पालघरचं। आणि ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार यावरून चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्यानुसार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे असतील, तर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक असतील। यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे आणि येत्या 24 तासामध्ये पालकमंत्र्यांची यादी जी आहे ती जाहीर केली जाईल अशी देखील माहिती मिळते। अजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।